हॅलो, नमस्ते सर्वांना. सेट एक्झाम ऑगस्ट 2011मध्ये जी झाली होती त्यातील पेपर 1 जो आहे त्या पेपर 1मधील ए सेट या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्या ए सेटमधील ICTचे प्रश्न जे आहेत, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे प्रश्न या ठिकाणी MCQ आपण पाहत आहोत. जनरली 5 किंवा 5 प्रश्न प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले असतात, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला, प्रश्न क्रमांक 43 आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा, तर इथं फाईलचं एक्सटेन्शन दिलेलं आहे .dat इज अ डॅश डॅश. म्हणजे .dat म्हणजे काय, तर वर्ल्ड फाईल, डिलीटेड फाईल, डेटा फाईल आणि ड्रायव्हर फाईल असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता पहिला जो ऑप्शन दिलेला आहे इथं वर्ड फाईल. आता .doc हे वर्ड फाईलचं एक्सटेन्शन आहे किंवा .docx असं पण म्हटलं जातं. त्यामुळं हे उत्तर चुकीचं आहे. पहा, आता डिलीटेड फाईल जे आहेत, तर डिलीटेड फाईल डज नॉट हॅव अ स्पेसिफिक फाईल एक्सटेन्शन. कोणत्याही डिलीटेड फाईलचं स्पेसिफिक फाईलचं एक्सटेन्शन नसतं आहे. त्यामुळे हे पण उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. आता ड्रायव्हर फाईल्स. आता ड्रायव्हर फाईल म्हणजे काय, तर ड्रायव्हर फाईल म्हणजे ड्रायव्हर फाईल्स विच हेल्प द ऑपरेटिंग सिस्टीम कम्युनिकेट विथ हार्डवेअर युजली हॅव एक्सटेन्शन लाईक .sys. म्हणजे ड्रायव्हर फाईलचं एक्सटेन्शन .sys किंवा .info किंवा DILL असं असते. पहा, मात्र या ठिकाणी डेटा फाईल जे आहे याचं .dat हे एक्सटेन्शन आहे. पहा, त्यामुळे याचं उत्तर जे आहे डेटा फाईल असं याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. सी ऑप्शन इज करेक्ट हियर. प्रश्न क्रमांक 44. द टर्म DTH इज युज्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ. आता DTH ही संज्ञा टिंबटिंब या संदर्भात वापरली जाते असा प्रश्न आहे. तर पहिला ऑप्शन आहे यूज ऑफ कम्प्युटर्स फॉर डेटा ॲनालिसिस, माहितीच्या विश्लेषणासाठी संगणकाचा वापर. इलेक्ट्रॉनिक हिअरिंग एड, बी काय दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक अध्ययन साधन. आणि सी काय दिलेलं डायरेक्ट ट्रान्समिशन फॉर डायग्नॉस्टिक्स, चिकित्सेसाठी थेट प्रक्षेपण. आणि यूज ऑफ सॅटेलाईट टेलिव्हिजन ट्रान्समिशन, डी ऑप्शन दिलेलं आहे दूरचित्रवाणी. प्रश्न क्रमांक 44. द टर्म DTH इज युज्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ डॅश. DTH ही संज्ञा संदर्भात वापरली जाते. आता यूज ऑफ कम्प्युटर फॉर डेटा ॲनालिसिस हे ऑप्शन या ठिकाणी 4 दिलेले आहेत. पहा, इलेक्ट्रॉनिक हिअरिंग एड, डायरेक्ट ट्रान्समिशन फॉर डायग्नोसिस आणि यूज ऑफ सॅटेलाईट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन. तर याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट उत्तर जे आहे ते कोणतं आहे, तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे, पहा यूज ऑफ कम्प्युटर फॉर डेटा ॲनालिसिस दिलेलं आहे. तर DTH इज रिलेटेड टू टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग नॉट डेटा ॲनालिसिस. म्हणजे डेटा ॲनालिसिसशी रिलेटेड नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. आता डेटा ॲनालिसिस इज टिपिकली डन युजिंग स्पेशलाइज्ड. म्हणजे हे रिसर्चमध्ये वगैरे ॲनालिसिस करावं लागतं. तर DTH आणि ॲनालिसिसचा काहीही संबंध नाही आहे. आता इलेक्ट्रॉनिक हिअरिंग एड जे दिलेलं आहे बीमध्ये, तर DTH हॅज नथिंग टू डू विथ हिअरिंग एड्स विच आर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस युज्ड असिस्ट पीपल अँड हिअरिंग एम्पावरमेंट्स. तर हिअरिंग एडचा काहीही संबंध नाही DTHचा. त्यानंतर सी जे दिलेलं आहे पहा, तर डेटा ट्रान्समिशन फॉर डायग्नोसिस. आता वाईल सम मेडिकल टेक्नॉलॉजीज यूज डायरेक्ट ट्रान्समिशन फॉर डायग्नोसिस लाईक टेलिमेडिसिन, पण डायरेक्ट ट्रान्समिशन डायग्नोसिससाठी DTHचा वापरला जात नाही. DTH इज अ स्पेशली रिलेटेड टू टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग वाया सॅटेलाईट. त्यामुळं हे पण उत्तर बरोबर नाही आहे. तर डायरेक्ट ट्रान्समिशन फॉर डायग्नोसिस हे पण उत्तर चुकीचं आहे. आणि डायरेक्ट ट्रान्समिशन फॉर डायग्नोसिस हे पण उत्तर चुकीचं आहे.
तर 100% बरोबर उत्तर कोणचं आहे तर DTH म्हणजे काय तर डायरेक्ट टू होम असं म्हटलं जातं, डायरेक्ट टू होम. आता डायरेक्ट टू होम रिफर्स टू अ सॅटेलाइट बेस्ड टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, म्हणजे यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन हे उत्तर या ठिकाणी येत आहे. पहा तर डेटा म्हणजे वेन TV चॅनल आर डायरेक्टली ट्रान्समिटेड टू सबस्क्रायबर होम वायर स्मॉल सॅटेलाइट डिश अँड सेटअप बॉक्स, इट इलिमिनेट द नीड्स फॉर केबल ऑपरेटर्स अँड प्रोव्हाइड्स हाय क्वालिटी डिजिटल TV सिग्नल्स. त्यामुळं डायरेक्ट टू होम प्रत्येकाच्या घरामध्ये सॅटेलाइट थ्रू जर टेलिव्हिजन ट्रान्समिशन होत असेल त्यालाच DTH असं म्हटलं जातं. त्यामुळं दूरचित्रवाणी प्रेक्षेपणासाठी उपग्रहाचा वापर हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पहा प्रश्न असा दिलेला आहे. पहा द टर्म ब्रॉडबँड इज यूज्ड कॉमनली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ, ब्रॉडबँड कशा संदर्भात वापरलं जातं तर ब्रॉडबँड ही संज्ञा सामान्यतः टिंबटिया संदर्भात वापरली जाते असा प्रश्न आहे. FM रेडिओ, वायरलेस कम्युनिकेशन, इंटरनेट आणि टेलिग्राफिक कम्युनिकेशन. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आता ब्रॉडबँड म्हटलं की इंटरनेट हे उत्तर अपेक्षित आहे किंवा बरोबर 100% बरोबर उत्तर आहे. आता FM रेडिओ जे आहे, FM रेडिओ uses specific frequency bands to transmit audio signal but it is not related to broadband internet, म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असंही म्हटलं जातं बाबा FMला. त्यामुळे हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. पहा आता वायरलेस कम्युनिकेशन जे आहे तर वायरलेस कम्युनिकेशन वाईल ब्रॉडबँड कॅन बी डिलिव्हर्ड वायरलेसली लाईक वायफाय ऑर मोबाईल डेटा. ब्रॉडबँड स्पेसिफिकली रिफर टू इंटरनेट सर्व्हिस नॉट जनरल वायरलेस कम्युनिकेशन लाईक ब्लूटूथ ऑर रेडिओ सिग्नल. त्यामुळे वायरलेस कम्युनिकेशनसुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. पहा आणि टेलिग्राफिक कम्युनिकेशन हे सुद्धा चुकीचं आहे कारण टेलिग्राफिक कम्युनिकेशन इज ॲन ओल्ड फॉर्म ऑफ कम्युनिकेशन युजिंग मोर्स कोड वाया टेलिग्राफ सिस्टम विच डू नॉट इन्व्हॉल्व ब्रॉडबँड टेक्नॉलॉजी, म्हणजे ब्रॉडबँड टेक्नॉलॉजीचा काही संबंध नाही टेलिफोनिक कम्युनिकेशनचा. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. आणि इंटरनेट वापरताना आपण ब्रॉडबँड कनेक्शन घेत असतो, त्यासाठी म्हणजे हायस्पीड इंटरनेट मिळण्यासाठी ब्रॉडबँड कनेक्शनची गरज असते. त्यामुळं ब्रॉडबँड ही संज्ञा इंटरनेटशी रिलेटेड आहे. पुढचा प्रश्न आहे 46. इन टर्म ऑफ कॉस्ट अँड टाईम विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इकॉनॉमिकल फॉर्म ऑफ इंटरनॅशनल कम्युनिकेशन, म्हणजे किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग कोणता असं या ठिकाणी दिलेलं आहे. टेलिग्राम, टेलेक्स, फॅक्स आणि ईमेल हे या ठिकाणी दिलेले आहेत. पहा तर सध्या काळात सगळ्यात स्वस्त म्हटलं तर ईमेल म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक मेल हा सगळ्यात स्वस्त आणि वेळ वाचवणारा आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा कम्युनिकेशनचा मार्ग आहे. ईमेल इज द मोस्ट इकॉनॉमिकल अँड time efficient method of international communication. It allows user to send messages, documents, images and other files instantly over the internet at a little to no cost. Unlike traditional methods, email does not require paper printing, transmission fees beyond basic internet access. त्यामुळं ईमेल हेच याचं करेक्ट उत्तर आहे. पहा आता टेलिग्राम हे उत्तर का नाही आहे तर टेलिग्राम सर्व्हिस वेअर ट्रॅडिशनल युज्ड अर्जंट मेसेज बट are now mostly obsolete. They were slower and more expensive compared to email. त्यामुळं ईमेलच्या टेलिग्राम हे महाग सर्व्हिस आहे आणि ते आता खूप कमी झालेलं आहे. पहा आता टेलेक्स वॉज अ ओल्डर टेक्स्ट बेस्ड कम्युनिकेशन सिस्टम युजिंग टेलिप्रिंटर मशीन्स. इट रिक्वायर स्पेशलाइज्ड इन्फ्रास्ट्रक्चर अँड वॉज कॉस्टली कम्पेअर्ड टू मॉडर्न इंटरनेट बेस्ड कम्युनिकेशन. त्यामुळे टेलेक्स हे सुद्धा नाही आहे. आणि फॅक्स हे पण नाही आहे कारण फॅक्स म्हणजे काय तर फॅसिमाईल असं म्हटलं जातं की ट्रान्समिट्स स्कॅन्ड डॉक्युमेंट्स ओव्हर टेलिफोन लाईन्स.
but it requires a fax machine is incurs telephone charges making it slower and more expensive than email. त्यामुळे email is one of the best and most economical form of international communication. त्यामुळे ईमेल हे उत्तर आहे, डी हे उत्तर बरोबर आहे. पहा प्रश्न क्रमांक 47, कॉपीराइट लॉ प्रोटेक्ट्स म्हणजे कॉपीराइट कायदा जो आहे तो काय संरक्षित करतो. तर इथं कम्प्युटर प्रोग्राम्स, ऑडिओव्हिज्युअल कंटेंट, त्यानंतर टायटल्स, नेम अँड स्लोगन्स, फॅमिलियर सिम्बॉल डिझाईन्स आणि आयडियाज, प्रोसिजर, मेथड्स, सिस्टम असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. पहा तर कम्प्युटर प्रोग्राम्स, ऑडिओव्हिज्युअल कंटेंट जे आहे तर हे संरक्षित करतो किंवा कॉपीराइट लॉ प्रोटेक्ट्स कम्प्युटर प्रोग्राम म्हणजे ए ह्या पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. कारण कॉपीराइट लॉ प्रोटेक्ट्स ओरिजिनल वर्क्स ऑफ ऑथरशिप इन्क्लुडिंग लिटरली ॲरिस्टिक्स, म्युझिकल अँड डिजिटल कंटेंट. इट इन्क्लूड्स कम्प्युटर प्रोग्राम ऑल्सो किंवा सॉफ्टवेअर कोड ऑल्सो, ऑडिओव्हिज्युअल कंटेंट ऑल्सो, मूवीज, व्हिडिओज, म्युझिक, TV शोज किंवा बुक, आर्टिकल्स, पेंटिंग अँड फोटोग्राफ्स. हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते संरक्षित केलं जातं. मात्र टायटल नेम आणि स्लोगन्स जे आहेत, टायटल नेम स्लोगन्स दीज आर प्रोटेक्टेड अंडर ट्रेडमार्क लॉ. आता हे प्रोटेक्ट केलं जातं पण कुणा थ्रू, तर ट्रेडमार्क लॉ थ्रू हे प्रोटेक्ट केलं जातं. आता फॅमिलियर सिम्बॉल डिझाईन्स जे आहेत, सी ऑप्शन आहे पहा, तर त्यामुळे हे उत्तर बी उत्तर बरोबर आहे. तर सी ऑप्शन जे आहे, कॉमन सिम्बॉल बेसिक्स डिझाईन्स आर नॉट प्रोटेक्टेड बाय कॉपीराइट ॲज दे लॅक ओरिजिनली सम युनिक डिझाईन्स मे प्रोटेक्टेड अंडर ट्रेडमार्क अँड डिझाईन पेटंट असं म्हटलं जातं. तर हा सुद्धा ट्रेडमार्क आणि डिझाईन पेटंटनुसार केला जातो, कॉपीराईटनुसार नाही आहे. आणि पुढचं जे आहे डी, आयडियाज, प्रोसिजर, मेथड, सिस्टम. तर हे जे आहे ते कॉपीराइट डज नॉट प्रोटेक्ट आयडियाज ऑर प्रोसेस, इट ओनली प्रोटेक्ट द एक्सप्रेशन ऑफ आयडियाज. एक्झाम्पल रिटन बुक ऑर फिल्म डॉक्युमेंटरी किंवा पेटंट प्रोटेक्ट इन्व्हेन्शन अँड प्रोसेसेस. त्यामुळं हे उत्तर डी हे ऑप्शन चुकीचं आहे पहा. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर जे आहे ते कॉपीराइट लॉ प्रोटेक्ट क्रिएटिव्ह वर्क्स लाईक कम्प्युटर प्रोग्राम्स अँड ऑडिओव्हिज्युअल कंटेंट. तर हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. कम्प्युटर प्रोग्राम दुसरावे असे हे प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं आहे, तर कॉपीराइट ॲक्टनुसार केलं जातं. अशा प्रकारे 2011 सेट परीक्षा पेपर 1 मधील ICTचे MCQ आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर तुम्हाला सर्व व्हिडिओ एकत्र एका ठिकाणी पाहायचे असतील तर या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ते आपण पाहायचे आहे आणि तिथून बाकीचे सगळे व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.